मला या आजकालच्या सुनायचं गणितच कळेना झाले. उठलं तेव्हापासून याच्या अपेक्षेचा भंडार जे चालू होतंय तर रात्री झोपेपर्यंत. बरं झालं रात्री 8-10 घंटे देवानं झोप तरी दिली, नाही तर त्याच्यात बी या बिना मेंदूचं डोसकं घेऊन हिंडणारा सुनायचं 24 तास फुल अपेक्षा वर्क चालू राहिलं असतं. अगं तुझ्या बापाची जिंदगी गेली कंगाली करण्यात. बापाच्या घरी तू 1 टाइम शिजून 3 टाइम खात होती आणि इथं तुला पिझ्झा बर्गर पाहिजे, रात्री झोपताना स्वीट पाहिजे, आईस्क्रीम चॉकलेट. शाळेतल्या खिचडीसाठी तू रिकामा डबा घेऊन जात होतीस, त्या शेवटच्या खरवड्यासाठी अर्धा घंटा उभं राहत होतीस आणि तुला स्वीट पाहिजे. आणि ते एक बायकोचा बेरोजगार धनी, त्याला बी कळायला पाहिजे ना बायकोच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव कोणत्या नाही. आपल्या माईनं एका परकलाला 4 ठिगळं लावून घातले तर, पण आपण तिला कव्हा विचारलं नाही की तुला काय पाहिजे काय लागतंय. आणि बायकोवर फालताड खर्च कर ना बाबा, तू खर्च तुला करू नको नाही म्हणायचं, पण कुठं करायचा हे बी तुला कळू दे ना. आज मी सगळ्या खक्कान बरड्या पोरायला सांगायले, तुम्ही बायकोला उजव्या साईडला घेऊन बसा नाही तर डाव्या साईडला घेऊन बसा, शेवट ती तुमच्या डोसक्यावर बसूनच पूर्ण करणार आहे.